गावरान 90 आली आदिवासी विकास विभागाच्या हॉस्टेल क्रमांक 2 वर. या ठिकाणी आदिवासी समाज समुदायाचे लेकरं राहतात, पण याच्या अडचणी जर भाऊ ऐकल्या ना, तर खरोखर आदिवासी विकास महामंडळ नेमकं काय करून आलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आदिवासी विकास महामंडळच्या नावानं करोड रुपये या लेकराच्या शैक्षणिक खर्चासाठी आयुष्यमानासाठी येते, पण आज याची कंडिशन जर पाहायचं झालं तर याच्या सकून बसून अनाजाचा कण बी पोटात नाही. नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सोबत या वसतिगृहाचा एक विद्यार्थी आहे. दादा, नेमका काय प्रॉब्लेम होणार बा आधी? हे पाण्याची सुविधा नाही आणि जेवणाची पण सुविधा नाही आहे इथं. हं. आणि काल रात्री आम्हाला वेळेवर जेवण नाही भेटलं आणि आज सकाळी आज म्हणजे जेवण भेटलंच नाही. म्हणजे सकून पासून तुम्ही उपाशीच आहे काय? हो, उपाशीच आहे. बरं, तुम्ही वार्डनले फोन घेऊन लावता, वार्डन काय म्हणे? आम्ही वॉर्डनला कॉल केला होता, पण त्यांनी आम्हाला म्हटलं ते ठेकेदार म्हणजे मेस चालू नाही करणार आहे आणि तुम्ही स्वतःच मेस ठेकेदार पहा म्हणते. हं. आणि आता आम्ही कॉलेज करू की मेस ठेकेदार पाहू? आणि आम्ही एवढ्या दुरून शाळा शिकायसाठी इथं येतो, पण ते आम्हाला म्हणतात तुम्ही मेस ठेकेदार पहा आणि तुमचं तुम्ही बघा. आणि आम्ही त्याला सांगितलं पण होतं की म्हणजे आम्हाला जेवण नाही भेटत आहे असं तसं. आणि ते संघटनाचे काही लोक आले होते, त्यांनी त्यांच्यासोबत बोलले होते ते सरांसोबत. तर आम्ही सरांना सांगितलं होतं असं असं झालं म्हणून. तर ते सर त्यांना म्हणत होते नाही ते मुलं खोटं बोलत आहे, ते फसवणूक करत आहे अशी ती म्हणजे तक्रार करत. परीक्षा हा वसतिगृहाचा विद्यार्थी आहे. काय नेमकी इथं प्रॉब्लेम काय काय होऊन राहिला तुम्हाला? हॉस्टेल म्हणजे गळत आहे पाणी, म्हणजे सगळे रूम मध्ये जमलेले आहे ना. आमच्या हॉस्टेल म्हणजे पूर्णपणे गळत आहे सर. बरं, या ठिकाणी व्यवस्था कशी काय आहे? म्हणजे सर आपले कर्मचारी आहे ना हॉस्टेलचे कोणीच ड्युटीवर येत नाही आणि हप्त्यातून 2 वेळा येते आणि 1 घंटा राहते आणि घरी चालले. बरं, मला एक सांगा, या ठिकाणचं हे हॉस्टेल जर म्हटलं, या ठिकाणी झाडं झुडपात की इचुकाटा सरप गिरप नेतात का इथं? येते ना सर. आमचं हे आहे ना पाणीचे प्यायचे टंकी, त्याच्या जेवढं एक सरप आलं होतं 2 दिवसा अगोदर. एक विद्यार्थी आहे. दादा, इथं नेमके काय काय प्रॉब्लेम येऊन राहिले बा? इथं सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम म्हणजे आमच्या लायब्ररीचा आहे. लायब्ररीमध्ये नवीन पुस्तकं उपलब्ध नाही आहे. जे ते समजा आर्मी भरतीची तयारी करतात ते मुलं आमच्याकडचे मोठे मोठे दादा आहे, जसे राजेश दादा झाले आमचे, अधिक सुभाष दादा झाले. ते आता कॉपरेटिव्ह एक्झाम द्यायची आहे, MPSC UPSC द्यायची आहे. ते नवीन सिलेबस तो उपलब्ध पाहिजे, तो नाही आलेला आहे. अधिक सर असे बिल्डिंग प्रॉब्लेम चालू आहे खूप खूप दिवसाचा. तर बिल्डिंग प्रॉब्लेमचा हे चालू होता. तर सरला म्हटलं आम्ही की बिल्डिंग चेंज करा. तर सर म्हणे ठीक आहे करू म्हणे. तर एक दादा होते, ते चलत चलत आले, ते पायरीहून पाणी पडत आहे दिसत आहे, तिथून पाय घसरला त्याच्या पायाला लागलं. तर तो फ्रॅक्चर झाले. तर सर म्हणे सरकारी हॉस्पिटलमध्ये जा म्हणे, प्रायव्हेटमध्ये नको जाऊ म्हणे. तर मग आता तेवढं लागलं तर प्रायव्हेटमध्ये जाच लागेल ना. तर आता पैसे नाही, तर वार्डनला सांगितलं आम्ही, तो वार्डन मध्ये सरकारीमध्ये जाय. तर वार्डन मग ते काय कोण आहे ते छोटू भाऊ आए थे, उन्होंने सर को बोला तो सर ने फिर उनको पैसे दिया, फिर उनके आगे दिखावा करने के लिए सर ने उनको पैसे दिए कि प्राइवेट में लेके जाओ, हम हमारे बच्चों को प्राइवेट में भेजते। वो सर सिर्फ कोई ऐसा बड़ा अधिकारी आया, उनके सामने सिर्फ ऐसे सर दिखावा दिखाते, क्या दिखाते की अब हम हमारे बच्चों को प्राइवेट में भेजते। बरं, मला एक सांग, या ठिकाणी तुमची जेवायची वगैरे काय व्यवस्था आहे आजची? जेवायची व्यवस्था म्हणजे काहीच नाही आहे. सकाळी टाइमावर नाश्ता भेटत नाही. मी सकाळी सर कॉलेजला गेलो, ह्या टाइम होता मला नाश्ता तेले म्हटलं होतं आम्ही, आम्हाला 7च्या अंदर नाश्ता पाहिजे, कारण की लेक्चर चालू होऊन जाते आमचे 7:30 ते नाश्ता देतात 7:30-8 वाजता. मग सर आम्ही ते चाललो जातो, नाश्ता भेटत नाही. एक दिवस काय झालं, नितीन थोडे 11वीला आहे आमच्या तो सिद्धार्थ मध्ये, एक दिवसाला जसं की आमचं हॉस्टेलमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट करून जे म्हणजे आमचा कोटा येते 75चा, जेवढ्यांचं म्हणजे आम्हाला भेटते गव्हर्नमेंट कडून, ते आमच्यापाशी म्हणजे 5% पण येत नाही. ते अंदर कुठे गोलमाल होते, कुठे त्याची सेटिंग, कुठे काय लागेल ते आम्हाला काही माहित नाही. आमच्या भाषी म्हणजे आमचं जेवणाची म्हणजे सुविधा तरी येत नाही आमची, जे आम्हाला म्हणजे गरजेपुरतं पाहिजे ते आम्हाला येत नाही. म्हणजे आता माझं म्हणजे बोलणं असंच आहे गव्हर्नमेंटला, की आमच्या म्हटले
आम्हाला जेवढी म्हणजे सुविधा पाहिजे आमची सुविधा आम्हाला द्यावा व व म्हणजे आमची सुविधा आम्हाला देण्यात यावी आणि जास्त हे जे अंदर तुमचं जे करप्शन चालू आहे कोणाकोणासोबत सेटिंग तुमची आहे ते अंदर आणि जेव्हा म्हणजे आमचे जे पैसे आहेत डीबीटीचे आहेत ते आम्हाला काही भेटत नाही आहे म्हणजे जे आमचे म्हणजे महिन्यातले जे पॉकेट मनी असतात ते पण म्हणजे महिन्यात भेटत नाही आम्हाला. अजून एक माझ्यासोबत विद्यार्थी आहे. दादा काय अडचण आहे बा तुमची? सर माझं नाव पवन विखे. मी आदिवासी शासकीय विविध हॉस्टेल या विद्यापीठचा क्रमांक 2 मधला विद्यार्थी आहे. सर माझी एकच तक्रार आहे की जे आम्हाला वरून भेटते अधिकार ते अधिकार आम्हाला द्या. आम्ही सर्व मुलं सर एवढ्या दुरून शिकायला येतो. कोणाच्या भरोश्यावर येतो सर? वार्डनच्या भरोश्यावर येतो. आम्हाला फक्त आमच्या एकच म्हणणं आहे की जे आम्हाला अधिकार आहे जे आम्हाला प्राप्त झाले पाहिजे आमचे अधिकार ते अधिकार आम्हाला द्या. आम्हाला न्याय द्या. बरं तुमची आता सकॉनपासून तुम्हाला जेवण भेटलं नाही असं मला माहित झालंय, खरी गोष्ट आहे काय? हो सर. हो आणि काऊन नाही भेटलं जेवण? सर इसके पीछे भी एक बड़ी ये है. हमने वार्डन को बोला कि यार हम हमारी सेटिंग करवा दो खाने के लिए. तो वार्डन बोलता है नहीं तुम्हारा देखो तुम्हारे को जा क्या करना है वो करो करके. 94 आली होती आदिवासी विकास महामंडळाच्या वसतिगृह क्रमांक 2 ले. परतवाडा शहरातील वसतिगृह आहे. या ठिकाणी हे लेकर आहेत ना, हे कोणत्याच प्रकारचं भोजन झाले उपाशीपोटी हे लेकर या ठिकाणी आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून करोड रुपये खर्च आदिवासी विद्यार्थ्या खर्च शिक्षणावर त्याच्या राहण्यावर खर्च होते, पण खरोखर याचा फायदा लेकराला कवडीचा उन्नर आला. याच्याच भरोशावर बाकीचे पोट भरून आले. आदिवासी विकास महामंडळ याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला ज्याच्यासाठी सरकारनं निवडलं त्याच्याकडे लक्ष द्या. या लेकराची सेवा करायसाठी तुम्हाला लय मोठा पगार भेटते. 50-50, 60-60, 70-70 हजार. याचे चेहरे पाहायच्या तोंडात सकूनपासून आणाचा घासणे आहे. हे श्रीमंत घरचे लेकरं नाही. तुमचे लेकरं तिकडे मोठ्या मोठ्या परदेशात शिकायला चालले. ज्या लेकराच्या भरोश्यावर तुम्हाला पगार भेटते ज्याच्यावर तुमचं जीवन आहे त्याची अवस्था पहा. जरासं तुम्हाला मनाला जर काही वाटत असेल ना, जरासं वाटू द्या. आदिवासीच्या नावाने तुम्ही मोठे झाले आहे आणि त्या आदिवासीची कंडिशन जर अशी होत असेल ना तर राजेहो तुम्ही खरं सांगतो ना माणूस म्हणायचा लायक की नाही. आदिवासी विकास महामंडळ याच्याकडे लक्ष द्या. वस्तुस्थिती आहे भाऊ. आदिवासी आश्रमशाळा आदिवासी हॉस्टेलची मी पाहिली काय कंडिशन खराब झाली. यामध्ये तिकडे हॉस्टेल बांधलाय ते तिकडे काही नेता हे प्रायव्हेट आहे. याचे तुम्हाला महिन्याचं कमिशन भेटते का याचं भाड्यातून? त्याच्यानंतर या ठिकाणी जे मेस आहे ते प्रायव्हेट आहे. मेस वालात सकून पासून नाही आहे. हे लेकराचे चेहरे पहा. आदिवासी विकास महामंडळाचे डोळे उघडा, तुमचे डोळे उघडा. नाही तर ज्या लेकराच्या भरोश्यावर तुम्हाला पगार भेटते ना देव करून